रक्षाबंधनानिमित्त 81 कष्टकरी भगिनींचा साडी, चोळी व छत्री देऊन सन्मान। येवला तालुक्यातील देवळाणा बोगटे आदिवासी पाड्यावर जनकल्याण सेवा समितीचा मानवतेचा उपक्रम। येवला तालुक्यातील देवळाणे बोगटे पाड्यावर रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा, प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि आपुलकीचा संदेश देणारा सणाचे औचित्य साधून येवला येथील जनकल्याण सेवा समितीचे 25व्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त अध्यक्ष नारायण मामा शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी वंचित वस्त्यांमध्ये जाऊन कष्टकरी भगिनींचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविला जातो। यावर्षी येवला तालुक्यातील बोगटे येथील मोरे वस्तीवर जनकल्याण सेवा समितीच्या सर्व सदस्यांनी भेट देऊन 81 कष्टकरी भगिनींच्या हातून राखी बांधून घेतली। यावेळी भगिनींना साडी, चोळी व छत्रीचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला। गेल्या 25 वर्षांपासून हा सामाजिक व मानवतावादी उपक्रम सातत्याने राबविला जात आहे। याप्रसंगी आपल्या मनोगतात नारायण मामा शिंदे म्हणाले, रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे। प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि आपुलकीचा संदेश देणाऱ्या या दिवशी जात, पात, धर्म आणि भाषा यांचे भेद विसरून आम्ही या कष्टकरी भगिनींना आपली बहीण मानतो। त्यांच्या हातून राखी बांधून घेत मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे। समाजातील प्रत्येक घटकाला सन्मान, प्रेम आणि आपुलकी मिळावी, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर झळके सर, रावसाहेब दाभाडे, रामेश्वर कलंत्री, डॉक्टर विलास दाभाडे व गुमानसिंग परदेशी उपस्थित होते। यावेळी समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे, उपाध्यक्ष किशोर कुमावत, सुदाम दाणे पाटील, सूरजमल करवा, दत्ता नागडेकर, विजय पोंदे, शशिकांत मालपुरे, बाळासाहेब देशमुख, रवी नागपुरे, सुदर्शन खिल्लारे, सचिन वखारे, राजेंद्र ताटे, गोविंदा शिंदे व स्वप्नील शिंदे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते। गावातील रवींद्र रायबान काळे, नंदू देवरे, शिवाजी कोटमे, बाळासाहेब काळे, चांगदेव मोरे, रंगनाथ मोरे, मच्छिंद्र मोरे तसेच भजनी मंडळातील अनेक मान्यवरांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली। यावेळी प्रभाकर जळके सर, रावसाहेब दाभाडे व दुर्गा भाऊसाहेब मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून जनकल्याण सेवा समितीच्या या उपक्रमाचे कौतुक केले। कार्यक्रमाच्या शेवटी गुमानसिंग परदेशी यांनी आभार मानले। रक्षाबंधनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण करणारा ठरला। यावेळी बालगोपालांना बिस्किट व चॉकलेटचे ही वाटप करण्यात आले। ब्युरो रिपोर्टर सचिन वखारे, येवला। आज रक्षाबंधनचा पवित्र दिवस गेल्या 25 वर्षापासून जनकल्याण सेवा समितीच्या माध्यमातून आम्ही हे साडी वाटप करत असतो। आज आम्ही नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामध्ये बोगटा, एक छोटंसं गाव आहे, देवळाणा बोगटा म्हणतात त्याला, या ठिकाणी आमचे समितीचे सर्व सदस्य आलेले आहे आणि इथं साडी वाटपचा कार्यक्रम केला। साडी वाटप आणि छत्री वाटप करून त्यांचा आम्ही एका प्रकारे त्यांच्या हातून आम्ही राखी बांधून घेतली आणि त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छा आम्ही घेतलेल्या आहे। रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीचा असतो, पवित्र नात्याचा असतो। प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि आपुलकीचा संदेश देणारा हा सण आहे। या पवित्र दिवशी आम्ही जात, पात, धर्म किंवा भाषा याचा भेदभाव विसरून या सगळ्या कष्टकरी महिलांच्या हातून राखी बांधून घेतली आणि त्यांनाही पुढील आयुष्याकरता आम्ही शुभेच्छा देतो। त्यांचे जे दिवस आहे आनंदी जावो, परत रक्षाबंधनाला त्यांनी आम्हाला बोलवावं अशी आम्ही त्यांना गावकऱ्यांना विनंती करतो। आमच्या गावात देवळणे या गावामध्ये जनकल्याण समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे येऊन यांनी आमच्या आदिवासी वाडी वस्तीवर साडी वाटप करून, साडी व छत्री वाटप करून आणि स्वतः राखी बांधून घेतली। त्यातर्फे म्हणजे आमच्या गावकऱ्याच्या वतीने सर्वांचे त्यांचे धन्यवाद मानतो। दुर्गा मोरे, मी देवळाणे येथे कल्याण समितीच्या वतीने ना इथे आदिवासी वस्तीच्या ठिकाणी आमच्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम इथे पार पाडण्यात आलेला आहे। गरजेचं नाही आहे की नातं फक्त रक्ताचंच असावं, कधी कधी ना एका रेशमाच्या धाग्यामध्ये सुद्धा बहीण भावाचं नातं हे पवित्र असतं। हे आज या ठिकाणी ना पाहायला मिळालं आणि खरंच खूप आनंद झाला की सर्वजण येथे येऊन आमच्या हाताने राख्या बांधून घेतल्या आणि सर्व बहिणींना आहे ना साडी वाटप, छत्री वाटप करून आहे ना त्यांना म्हणजे गिफ्ट पण मिळालं आज। आणि अशीच सर्व भावांची ना बहिणींवर आशीर्वाद असावा एवढंच